बीड व परभणी जिल्ह्यात झालेल्या घटनांची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी करमाळ्यात मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी होणार धरणे आंदोलन। मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूर हत्या व त्याच गावातील सोनवणे यांना खंडणीसाठी झालेल्या मारहाणीबद्दल तसेच परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या घटनेबद्दल जाहीर निषेध करत करमाळा येथील विविध पक्ष संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले जाणार आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे। आजही या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही। दिवसाढवळ्या झालेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी अटक न होणे ही अतिशय गंभीर बाब आहे। तरी या घटनेची सखोल तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करून संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा ही विनंती। तसेच याच गावातील सोनवणे यांना खंडणीसाठी जबर मारहाण झालेली आहे, त्याही गोष्टीची सखोल चौकशी करण्यात यावी। परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला आहे, या अतिशय गंभीर बाब आहे। या प्रकरणाचा सखोल तपास होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशा प्रकारचे निवेदन प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सर्वच पक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे। वरील तिन्ही घटनांची गंभीरता पाहता महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आपणास विनंती आहे की तिन्ही घटनांची योग्य तो तपास लवकरात लवकर होऊन संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा। संबंधित कुटुंबियांना लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल। मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर विविध पक्ष संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं आज इथे जी बीड येथे घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व त्या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आज या ठिकाणी आलो होतो। बीड इथली घटना संतोषजी देशमुख यांची ज्याप्रमाणे क्रूरपणे हत्या केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी, तसेच परभणी येथील जी घटना घडलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याचा पण निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। त्याचप्रमाणे सोनवणे या वॉचमनला त्या ठिकाणी मारहाण झाली त्याच्या पण मारहाणीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन सोमवार दिनांक सकाळी 30 तारखेला सकाळी 11 वाजता इथं करणार आहोत। तर मी सर्व बांधवांना विनंती करेन की आपण बहुसंख्येने तिथं उपस्थित राहून या सर्व तिन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी आपण धरणे आंदोलन करण्यासाठी तिथे यावं असे आवाहन मी या ठिकाणी करतो। महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गेल्या 15-20 दिवसापासून गाजतंय ते मस्साजोग येथील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काही गावगुंडांनी क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या केलेली आहे। त्याचबरोबर परभणी येथे पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळं हायगाईमुळं त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये असणारा एक LLBचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक विद्यार्थी त्याचंही त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि पोलिसाच्या मारहाणीतच निधन झालेलं आहे असं त्याचं पोस्टमॉर्टममध्ये रिपोर्ट आलेला आहे। आणि ह्या दोन्ही घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी एकवटलेला आहे। आणि म्हणून करमाळा तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व बहुजन समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही हात जोडून या ठिकाणी विनंती करणार आहे की हा जो महाराष्ट्रामध्ये बिहार होण्याचा जो प्रकार या ठिकाणी बीडमधून सुरू झालेला आहे त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याच्या आधीच संपूर्ण तालुक्यातल्या सजग असणाऱ्या तरुणांनी आणि विचारवंतांनी एकत्रित येऊन या झालेल्या घटनेचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी येत्या सोमवारी 30 तारखेला आपण 11 वाजता या ठिकाणी धरणे आंदोलनाचा तहसील कचेरीसमोर
तमाम बहुजन समाजाच्या वतीनं, मराठा समाजाच्या वतीनं, बौद्ध समाजाच्या वतीनं, या ठिकाणी असणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं आणि सर्वच समाजाच्या वतीनं या ठिकाणी तो आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. हे आंदोलन किंवा ह्या घटनेचा निषेध हा निमंत्रण देण्याचा विषय नसून ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज त्या ठिकाणी पोचलेला आहे, ह्या सर्वांना आमची या ठिकाणी नम्रतेची विनंती असणार आहे की या ठिकाणी आपण बहुसंख्येने या ठिकाणी सामील होऊन अशा अत्याचाराच्या विरोधामध्ये अजूनही महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा हा असणारा महाराष्ट्र तीव्रपणे अशा घटनेचा निषेध करण्यासाठी सदैव तत्पर असतो. हा संदेश संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आम्ही नम्रपूर्वक निवेदन देतो की आपण सोमवारी 11 वाजता तहसील कचेरीसमोर हजर व्हावे. मुख्यमंत्री असे म्हणले की रिमांडमध्ये नाही पण अटॅकने गेलेले आहे. आता ते पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सूर्यप्रकाश इतक्या स्पष्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळं मुख्यमंत्री सारवासारव करतेत का त्या पोलीस यंत्रणेला सारवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सांगता येणार नाही. परंतु ज्यावेळेस त्याची SIT मार्फत चौकशी होईल त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या असणाऱ्या सगळ्या न्यायालयीन गोष्टीबद्दल बोलण्यापेक्षा त्या दिवशी सोमवारी आपण सविस्तरपणे या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या बऱ्या ठरतील असं या निमित्तानं मी पत्रकारांनाही विनंती करतो आणि आम्ही इथंच थांबतो आणि इथंच आमची बैठक समाप्त करतो.